नमस्कार. सोशल चर्चामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नुकतीच शरद पवार गटाची वाट धरत तुतारी फुंकली. पुण्यातील पक्ष कार्यालयात त्यांनी शरद पवार यांची भेट घेत प्रवेश केल्याचं बोललं जातंय, पण जाहीरपणे त्याबद्दल कोणीही सांगितलेलं नाहीये. ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पण जर या मतदारसंघात सुजय विखे विरोधात निलेश लंके अशी लढत झाली तर नेमकं कोण बाजी मारणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भाजपकडून निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 20 जणांचा समावेश आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने निलेश लंके यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांमुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची कायमच चर्चा पाहायला मिळत असते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इथं चांगलाच राजकीय धुरळा उडणार हे स्पष्ट झालेलं आहे. भाजपकडून म्हणजेच महायुतीकडून अहमदनगरसाठी सुजय विखेंना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांचं नाव फायनल समजलं जात आहे. ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच अहमदनगरमध्ये या निवडणुकीत सुजय विखे यांच्यासमोर तगडं आव्हान असणार आहे. अहमदनगरमधील राजकीय समीकरणं पाहता माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांचा विरोध आणि आमदार लंकेंना असलेला पाठिंबा यामुळं यावेळी सुजय विखेंना चांगलीच कसरत करावी लागणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादीमधील फूट, भाजपमधील अंतर्गत शीतयुद्धाच्या चर्चा या सर्वांचा विचार करून अहमदनगर काँग्रेसकडून हिसकावलेला हा किल्ला राखण्यासाठी भाजपला चांगलं झगडावं लागणार हे नक्की. या गोष्टी असल्या तरी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना तगड्या आव्हानांचा सामना करावाच लागणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांना पक्षातील फुटीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा निहाय विचार केला तर या ठिकाणी शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे तर 2 भाजपचे त्या ठिकाणी आमदार आहेत. राम शिंदे यांचा फायदा की तोटा? भाजपमध्ये खासदार सुजय विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यातील वाद काही लपून राहिलेले नाहीत. आमदार राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलंय. सुजय विखे विरोधात राम शिंदे अशा संघर्षाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. राम शिंदे यांनी तर खासदारकी लढण्याची तयारी केल्याच्याही चर्चा होत होत्या, पण तसं झालं नाही. निलेश लंके विरोधात सुजय विखे असा हा सामना होणार हे असं दिसत असलं तरी लंकेने मात्र त्याची तयारी आधीच सुरू केली होती. त्याचं कारण म्हणजे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी याच मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली होती. त्या यात्रेला चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला होता. असं असलं तरी दोन्ही उमेदवारांच्या पुढे जात गटातटाचं राजकारण याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपमधील एक गट विखेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच निलेश लंके आता शरद पवार गटात गेल्यानं त्यांना अधिक शक्ती मिळालेली आहे. विखेंचं त्यांच्या पक्षातील आणि विरोधी पक्षातील सर्वच विरोधक या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी विखेंनी देखील त्यासाठी तयारी सुरू केली असून थेट जनसंपर्कातून मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नेमका कोण उमेदवार बाजी मारणार हे येत्या काळात पाहावं लागणार आहे. पण निवडणुकीबद्दल आणि दोन्ही उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील.